जर लहान मुलांना सतत त्रास होत असेल, सतत रडत असतील, आजारी पडत असतील, वाईट स्वप्न पडून अचानक दचकून जागे होत असतील, तर ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत किंवा ती मोठीही मुलं असू देत, त्यांचा चिडचिडपणा जास्त असेल, तर प्रत्येक आईने आज शेवटच्या सोमवारी हा एक उपाय न विसरता करायचा आहे, न चुकता करायचा आहे. बाकी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल, पण आज तुमच्या मुलांना महादेवाच्या मंदिरात घेऊन जाऊन कच्च्या दुधाचा अभिषेक करा त्यांच्या हाताने आणि हा अभिषेक केल्यानंतर तिथल्या दुधाचा तिलक अनामिकेने म्हणजेच अंगठी घालतो त्या बोटाने करायचं आहे आपल्या मुलांच्या माथ्यावरती आणि श्री सांब सदाशिवाय नमः हर हर महादेव असं म्हणायचं आहे. मोठ्याने गजर करायचा आहे. जितकं शक्य असेल तिथे आजूबाजूला लोकं असतात, पण तरी देखील आपल्या मुलासाठी प्रत्येक आईने हे करायचं आहे आणि मग बघा मुलांवरचं नकारात्मकतेचं सावट कसं निघून जाते आणि कशी ताजीतवानी मुलं होतात. यासाठी संयमाने हा उपाय जरूर तुम्ही करा. जास्त मुलं हट्टी असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही सलग 5, 7 किंवा 11 सोमवार केले तरी काही हरकत नाहीये.